जय शिवराय भावा. मग BCA करतोय, BCS करतोय, IT ब्रँच आहे, नॉन IT ब्रँच आहे, कुठलीही ब्रँच असू दे रे. तुला या व्हिडिओमध्ये मी अशा गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तू स्किल्ड बनू शकतो. एक तुला सांगू, कॉलेज तुला कधीच स्किल देऊ शकत नाही. ओके. तुला शिकवलं जाईल रे, पुस्तकी ज्ञान भेटलं जाईल. पण कॉलेज कधीच तुला स्किल देऊ शकत नाही, जे स्किल तुला जॉबसाठी लागणार आहेत. मग जर तू कुठल्याही ब्रँचचा असू दे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघ. तुला मी या व्हिडिओच्या शेवटी स्किल्ड पर्सन बनवून सोडतो आणि काही गोष्टी अशा सांगणार आहे, ज्या ऐकून तू तुला वाटेल की यार मी हा व्हिडिओ बघितला, माझं सार्थक झालं. कारण वाचू शकतो काही स्कॅम, काही फ्रॉड मार्केटमध्ये चालू आहेत. त्याची मी तुला माहिती देईल जेणेकरून तुला पुढं करिअरमध्ये, फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येणार नाहीत. म्हणून हा व्हिडिओ तू लगेच बघ आणि झाल्यानंतर शेअर पण कर. ठीक आहे. ऐक मग. विषय कसा आहे, कॉलेज आपण करतो, मी पण केलंय, तू पण करतोय. तू फर्स्ट इयरला असशील, सेकंड, थर्ड झालं बी असेल, माईट बी झाला असेल तर तुला तर माहीतच असेल कॉलेजमध्ये काय असतंय, राईट? कॉलेजमध्ये खरंच नॉलेज भेटते का रे? खरंच जे पुढं आहे ते भेटते का? आता तुला पुढचं माहीतच नाही, मी सांगतो तुला, भेटत नाही. अरे कंपनीमध्ये जे पाहिजे ते कॉलेज कधीच देत नाही. ओके. मी सगळ्या कॉलेजचा विषय बोलत नाही, पण 90% कॉलेजमध्ये नाही भेटत, नाही भेटत. आणि आपण मिडल क्लास फॅमिलीची पोरं. आपण तर आपल्या गावातल्या शहरामध्येच जाणार ना कॉलेजला. कधीच भेटत नाही. इव्हन मी सुद्धा 3 वर्ष काढले. पण कधीच आता जे मी कंपनीमध्ये काम बघतोय, करतोय, त्या गोष्टी भेटल्याच नाहीत कॉलेजमध्ये आणि भेटतच नाहीत रे, भेटत नाहीत. कारण आता मी त्याच्याविषयी स्पष्टपणे नाही बोलणार, ठीक आहे. कारण काही रिस्ट्रिक्शन पण असतात. आता भेटत नाही, भेटत नाही. ठीक आहे, आपली एज्युकेशन सिस्टम समज, नाहीतर तू स्टाफ समज, नाहीतर काही समजायचे ते समज. पण तुला पण माहीत आहे, जे नॉलेज कंपनीमध्ये लागतं ते कॉलेजमध्ये भेटत नाही. मग भेटत नाही म्हटलं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल की नाही? मग पुढं विचार येतो की सर आता पुढं मी MCA करू का? MCA केल्यानंतर मला प्लेसमेंट भेटेल. मला वाटतं MCAमध्ये पण भेटेल. खूप कमी चान्सेस आहेत. खूप 0.00001% चान्स आहे की तुला MCAमध्ये चांगलं नॉलेज भेटेल. पण भेटलं नाहीये. तुलाच काहीतरी करायचं. तुला स्वतःला स्किल्स तुझ्या वाढवायच्यात. कशा वाढवशील? मी सांगतो, ऐक. पहिली गोष्ट तर फीस अफोर्ड करत असेल तर चांगला क्लास बघ पुण्यामध्ये आणि पुणे किंवा हैदराबाद कुठेही बघ. ओके. मोस्टली फ्रॉड चालू आहेत. चांगला क्लास म्हणतोय मी, ठीक आहे. चांगला क्लास जिथे यार एक्झॅक्टली तुला चांगलं शिकवलं जाईल आणि त्या जोरावरती तू जॉब क्रॅक करशील, जॉब घेशील. ओके. प्लेसमेंट तर यार मोस्टली देतच नाहीत. ओके. काही क्लासेस आहेत जे जेन्युअनली देतात. ओके. त्याची माहिती पाहिजे असेल तर तू मला कनेक्ट करू शकतो, ठीक आहे. ओके. आणि मी एक व्हिडिओ पण बनवेल की बेस्ट क्लास कोणता असेल पुण्यामधला, जेणेकरून यार खूप स्टुडंट्सना त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल. ओके. थोडासा वेट कर, मी रिसर्च करतोय. मला क्लास भेटला डेफिनेटली तुला सांगेल. ठीक आहे. आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवता, कारण इन फ्युचर तुला त्याची माहिती भेटू शकते. ठीक आहे. जर करत असेल स्वतःहून तर यार थोडंसं अवेअर राहून कर. 50-50, 1-1 लाख रुपये फीस देतोय तू, तर यार डेफिनेटली तुला आउटपुट भेटलं पाहिजे, चांगलं नॉलेज भेटलं पाहिजे, प्लेसमेंट भेटली पाहिजे. येते लक्षात? त्यामुळं कोर्स तर करणं काळाची गरज आहेच, कारण कॉलेजमध्ये भेटलंच नाही ना नॉलेज. पण सर मी अफोर्ड नाही करत, मी खूप गरीब आहे, माझी परिस्थिती नाही आहे, मी काय करू? तर सांगतो, ऐक. विदाऊट कोर्ससुद्धा तू नॉलेज घेऊ शकतो. सोशल मीडियाच्या जमान्यात यार किती ऑनलाईन रिसोर्स तुला दाखवू, जिथे किती नॉलेजचा साठा आहे यार. आधी आणि जेव्हा यूट्यूब चॅनल तुला माहीत नाही का? आपला दुसरा चॅनल, लिंक आपल्या अबाउट सेक्शनमध्ये आहे. तिथं जा. दुनियाभराचं नॉलेज यार, दुनियाभराचं शिकवून ठेवलंय मी. तिथून शिक. येतं लक्षात? Udemyवरती यार 500-500 रुपीजमध्ये कोर्स भेटतात. अफोर्ड करू शकतो. तिथून शिक. Googleवरती जा. गिग्स फॉर गिग्स आहे, LeetCode आहे, खूप साऱ्या वेबसाईट आहेत. जावा, टी पॉइंट आहे, जिथून तू स्वतःला इम्प्रूव्ह करू शकतो, बिल्ड करू शकतो. LinkedInचा चांगला यूज कर. LinkedInवरती कित्येक पोस्ट तुला दाखवू, जिथून तुला हँड रिटन नोट्स भेटतील, जिथून तुला रोडमॅप भेटतील, काय करायचंय, कसं करायचंय. अरे ऑनलाईन रिसोर्स खूप आहेत. ओके. खरं एक ऑनलाईन रिसोर्स सांगू, यूट्यूबसारखा ऑनलाईन रिसोर्सच नाही आहे. एवढे म्हणजे व्हिडिओज तुला भेटतील, जिथून तू लर्न करू शकतो. इव्हन मी पण तिथूनच केलंय. ओके. त्याच्यामुळं असं वेगळं काही नाही आहे. ओके. मी कोर्स केला बाहेरून, बट जास्तीत जास्त नॉलेज मी यूट्यूबवरूनच घेतलं. ओके. आणि बाकीचे जे वेबसाईट्स आहेत, LinkedIn आहे तिथून.
ओके. तुला माहिती नसेल याच्याविषयी लाईक LinkedInवरून कसं नॉलेज घ्यायचं किंवा वेबसाईटवरून, तर त्याच्यावरती सुद्धा मला सांग कमेंट सेक्शनमध्ये. मी एक व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती सुद्धा. ओके. बट स्कोप सोपा आहे यार. इव्हन तू ChatGPT नावाचा लाईक एआय किती यार तुला माहीत नसेल तर यूज कर आजपासूनच. तुला जे पाहिजे ते भेटेल. रोडमॅप पाहिजे स्टार्टिंगला रोडमॅप विचार. त्या रोडमॅपनुसार तुला शिकायचे ते विचार. शिक. येते लक्षात. पण तुला खरंच लाईक मेंटॉरची गरज असेल, गाईडन्सची गरज असेल, तर मग तू लाईक कोर्सकडे जाऊ शकतो ऑफलाईन. पण परत एकदा सावध राहा, सावध राहा. कारण 1-1 लाख फीस देऊन सुद्धा रडलेत पोरं माझ्याजवळ, की "यार सर, एवढी फीस भरली पण खरंच मला काहीच येत नाहीये." मग आता मी दोष क्लासला पण नाही देत, मी दोष स्टुडंटला पण देत नाही. कधी-कधी काय होतं माहीत आहे का? स्टुडंट स्वतःहूनच अभ्यास करत नाहीत रे. ही पण एक रिॲलिटी आहे. ओके. आणि कधी-कधी काय होतं, शिकवणारे नीट शिकवत नाहीत. ओके. म्हणजे दोन्ही बाजूकडून एका हाताने टाळी वाजत नाही. बरोबर आहे की नाही? दोन्ही बाजूने टाळी वाजते. तर होतं असं. कधी-कधी ते शिकवत नाहीत, कधी-कधी स्टुडंटच मनावर घेत नाहीत. राईट? त्यांना डिस्ट्रॅक्शन लागतं. इकडं जा, तिकडं जा, पोरीच्या मागे जा आणि यामध्ये आयुष्याचे माहीत आहे तुला पुढलं कशाला आता मी सांगू. बरोबर आहे. त्याच्यामुळं बी केअरफुल येऊन सगळ्या गोष्टी कर पुढं. ठीक आहे. आता तू कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये काय करतोय मला माहीत आहे. कॉलेजमध्ये काय करतोय तू मला माहीत आहे आणि तुला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे. राईट? स्वतःला विचार काय चालू आहे कॉलेजमध्ये? काय आहे फ्युचरचं टेन्शन? काय आहे करिअरची लाईक मला करिअर करायचं आहे, असं करायचं आहे, आयटी जॉब घ्यायचा आहे. काहीच नाही डोक्यात. डोक्यात फक्त आहे उद्या. काय? माहीत आहे तुला, राईट? त्याच्यामुळं या गोष्टीला थोडंसं पूर्णविराम दे. आताच थोडंसं फोकस बन. इव्हन फर्स्ट इयर झालं असेल, सेकंड इयर झालं असेल किंवा नसेल बी झालं तरी फोकस बन. ओके. पण पुढचे दिवस लाईक बघ मी काही व्हिडिओ बनवले ह्या चॅनलवरती. पोरं म्हणाले सर डिमोटिवेट करायला लागले तुम्ही. तुम्ही असं सांगाले आणि हे करू नका आणि ते करू नका. ऐका, ज्यांना वाटते डिमोटिवेशन, रिॲलिटी जर डिमोटिवेशन वाटत असेल तर भाई मी सांगणार. तुम्हाला ते डिमोटिवेशन वाटत असेल तर घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. रिॲलिटीला डिमोटिवेट मानणारे, अरे मोटिवेशन कशाला मानता मग तुम्ही? रिॲलिटी सांगतोय मी त्याला तुम्ही म्हणतात सर तुम्ही डिमोटिवेट करता. मग तुम्हाला सांगू जावा पुण्यामध्ये क्लासेस करा यार मस्तपैकी. कुठलाही क्लास निवडा एकदम बेस्ट आहे असं सांगू का? हे तुम्हाला वाटेल अरे मोटिवेट करतोय, नंबर सांगतोय. मग फसाल तुम्ही आणि परत व्हिडिओ खाली येऊन कमेंट कराल, "काय राव तो क्लास सांगितला आणि मी गेलो आणि फसलो." मग रिॲलिटीला डिमोटिवेट कसं मानता तुम्ही? मला हे समजत नाही. ओके. जे आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये या. तुमचं स्वागत आहे. ओके. कमेंट करा तुम्ही. तुमच्या कमेंटची मी वाटच बघतोय. प्रत्येक कमेंट रीड करतो मी. ओके. त्यामुळे प्रत्येकानं कमेंट करा तुमचं मत या ठिकाणी काय आहे. ओके. खरंच मी डिमोटिवेट करतोय का? सांगा तुम्ही. ओके. कारण तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर मी जास्त वेळ न घेता तुला शेवटी एकच लाईन फक्त सांगतो, की बाबा कॉम्पिटिशन खूप वाढलंय. ओके. त्यामुळे स्वतःवरती फोकस कर, स्किल्ड बन. ओके. स्किल जेवढे घेता येईल तेवढे घे. फक्त थेरॉटिकल नॉलेजवरती राहू नको. जय शिवराय.